दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत उपवासाचे डोसे. अगदी झटकन आणि पटकन होणार असे. चला तर बनवूया. एक वाटी भगर घेतली आहे. वाटी ही मोठी आहे प्रमाणाला. एक वाटी शेंगदाणे घेतले, ही वाटी छोटी आहे. एक वाटी साबुदाणा घेतले आहे. साबुदाणा आणि शेंगदाणे सेम प्रमाणात घेतले आणि भगर ही 2 पटीने आपण भगर घेतली. भांडे घेतलं, त्यात आपण भगर टाकणार. शेंगदाणे टाकून घेऊया, साबुदाणा टाकून घेऊया, पाणी टाकून घेते. तसे आपण झाकण ठेवून असंच राहू देऊया. 1 तास झाला. आता आपण बघून घेऊया. हे बघा किती छान भिजलं. हे मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर किती छान असं वाटून घेतलं आपण, बारीक एकदम. थोडंसं पाणी टाकलं होतं वाटताना. किती छान बारीक वाटून घेतलंय. अशा पद्धतीने आपण सर्व वाटून घेऊया. वाटताना 5 हिरव्या मिरच्या घालते. थोडंसं तेल टाकून घेऊया. चवीनुसार मीठ घालू. थोडासा सोडा घालूया. तवा छान गरम झालाय आपला. आपण डोसा कळायला घेऊया. छान असं तेल लावून घेतले, तव्याला टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण टाकून घेतले. बघा किती छान बबल येतोय आपल्या डोशाला. कडेकड्याने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि परतून घेऊया. किती छान झाला आपला डोसा. आपले डोसे हे तयार झाले. तुम्ही असे डोसे करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.